नमस्कार. पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. अ, आज आपण आपले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण हे आहे की हिरामण निकम हे पोलीस माझा न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी तर आहेतच, त्यासोबतच ते विविध पदांवर कार्यरत आहेत, सामाजिक सेवेमध्ये अग्रेसर आहेत. यामध्ये स्वतः ते रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सामाजिक कार्य ते सतत गेली अनेक वर्ष करतायत. यामध्ये ग्राहक रक्षक समितीचे जे ठाणे उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे, त्याबरोबरच अँटी करप्शन फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत. त्यासोबतच आणखीन सुद्धा रेल्वे कामगार सेवानिवृत्ती सामाजिक संस्था आहे, त्याचे सुद्धा कल्याणचे ते अध्यक्ष आहेत. अशी विविध पदं त्यांच्याकडे आहेत आणि या पदांच्या मार्फत ते लोकांच्या ज्या काही समस्या आहेत ते पुढे मांडून त्या सोडवण्याचं सतत कार्य करत असतात आणि याच कार्याचा गौरव करून त्यांना विविध जे अवॉर्ड्स आहेत, पुरस्कार आहेत, त्यांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कोणकोणती त्यांना हे पारितोषिकं मिळालेली आहेत त्याबाबत आणि त्यांच्या एकूणच या कार्याबद्दल आपण थोडंसं त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत. ते मला गोव्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जो मिळाला जीवन गौरव समाजभूषण हा. हा उल्हास प्रभू देसाई जे आपले साहित्यिक आहेत हा. त्यांच्या हस्तून मिळालाय. आणि पुण्यामध्ये मला जो महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार मिळाला तो तृप्ती देसाई यांच्या हस्तून मिळाला होता. अच्छा. हा. आणि आता लेटेस्ट म्हणजे मला जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो आता सध्या मला पुण्यामध्ये आता काय सामाजिक सांगाल? कार्य म्हणजे जवळजवळ मी 35 ते 40 वर्षापासून करतो. रेल्वेमध्ये नोकरीला असल्यापासून सामाजिक कार्य माझं चालूच आहे. पण जसं नोकरी सांभाळून हे जे सामाजिक कार्य जे मी करत होतो त्यातमध्ये पुष्कळशा अशा कामगारांना काही बऱ्याच वेळेस न्याय मिळवून दिले. त्यांना ज्या गोष्टीची माहिती नव्हती त्या गोष्टीच्या माहिती त्यांना दिल्या. काही लोकांना असं की माहीत नसतं की बाबा आपल्याला काय फॅसिलिटी मिळते, पण ती त्यांना माहिती देणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर असे काही लोक होते की ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम होते, त्यांना फक्त एकच हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटलच माहिती आहे, बाकी इतर काही माहीत नसतं. मग अशा लोकांना मी हिंदूच्या सारख्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या एन्जिओप्लास्टी करून घेतल्या अच्छा. रेल्वेच्या खर्चाने. आणि त्या लोकांनी स्वतः ज्या लोकांना मी मदत केली ती त्यांनी मला स्वतः माझे पत्र असे लिहून दिले होते की तुमच्यामुळे आमचा जीव वाचला. डोंबिवलीचे कानाडे म्हणून होते, त्यांचं मी एन्जिओप्लास्टिक हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये करून घेतलं आणि पूर्ण खर्च रेल्वेने दिला. आणि त्यानंतर ते जवळजवळ 20 ते 22 वर्षे जगले आणि त्याच्यानंतर ऑफ झाले, ते एन्जिओप्लास्टिक झाले. आता लेटेस्ट एक 3 दिवसापूर्वीच एक आपलं खडकपाडा SBIच्या शाखेमध्ये गेलो होतो मी. 8 महिन्यापासून त्यांना पेन्शन नाही. त्यांचे मिस्टर 8 महिन्यापूर्वी वारले परदेशी म्हणून. ते इलेक्ट्रिक लोकल SCC होते, पण त्यांनी पेपर वर्क करून सुद्धा ते बँकेने काही केलं नव्हतं. मग आता आम्ही गेल्यानंतर त्यांनी सगळे पेपर परत त्यांना दिले लिहून. आणि त्यांनी गुरुवारी आम्हाला प्रॉमिस केलं की मी त्यांचं काम करून देतो म्हणून ब्रँच मॅनेजरनी. मॅडम काय आता प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी जगतो, हे सगळ्यांचंच आहे, पण समाजासाठी जगणं हे एक थोडंसं आपलं काहीतरी देणं आहे समाजासाठी. आणि हे मी पहिल्यापासून बघितलं, कारण माझ्या बरोबर असे हादसे घडलेले आहेत नोकरीमध्ये लागताना की पुष्कळ त्रास केला नोकरीसाठी मला. इकडे जा तिकडे जा, म्हणून हा त्रास परत कोणाला व्हावा नाही यासाठी मी नोकरीत असतानाही लोकांना मदत करतो आणि आज रिटायर झाल्यानंतरही तेच काम करतो, आणि यापुढे यापुढेही करत राहणार. तर मंडळी, हे होते हिरामण निकम सर, जे आपले पोलीस माझा न्यूजचे प्रतिनिधी तर आहेतच आणि सगळ्यात म्हणूया आपण ज्येष्ठ प्रतिनिधी आहेत आमचे, जे अगदी ग्राउंड लेवलला उतरून काम करत असतात, त्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि त्यामुळेच गेली 35 ते 40 वर्ष जे काम करतात त्याची ही पोचपावती त्यांना मिळते आणि त्यामुळे आमच्याकडून पण त्यांना खूप खूप शुभेच्छा. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.